हे गाईज, तर चला आजची सुरुवात करूया बाहेर फिरण्यापासून. आणि हो, कोणी नोटीस केलं का एवढं ऊन आहे आणि मी घातलेला आहे रेनकोट? नाही गाईज, घरातून निघताना पाऊस होता, रिमझिम होता नॉर्मल, त्याच्यामुळे मी रेनकोट घेतला आणि म्हणजे घातला होता आणि सूरजने डिकेट ठेवला होता. देन आमचं जे काम होतं ते काम करून आम्ही निघालो पाणीपुरी खायला. आणि पाणीपुरी खायला त्यांनी मला आणलं होतं एका ठिकाणी, जी की पाणीपुरी मला आवडली, जी पाहिजे होती. म्हणजे रगडा पाणीपुरी मला संभाजीनगरमध्ये भेटलेली नाहीये, एका ठिकाणीच भेटली, बट अजूनपर्यंत जिथे जिथे खाल्ली तिथं नाही भेटली. बट ही टेस्ट मला खूप आवडली. आणि देन निघताना बघतो तर काय तिथे अशी पाटी लावली, जी की अस्सल पुणेरी पाटी होती की बायकोचा राग आला तर तो गिळा, नाही तर पाणीपुरी पण गिळायला मिळणार नाही, आहे की नाही अस्सल पुणेरी पाटी. हो हो. आणि असं चाललं होतं तर मला सूरज म्हणत होता, एक दिवशी ना इथे बांधकाम सुरू होतं आणि मी ह्या ब्रिजवरून पडलो होतो. मी म्हटलं ओ माय गॉड, मग खाली लागलं नाही का? तर म्हटलं नाही, फुलांची गाडी होती ना त्याच्यामुळं. नंतर मी इथे स्वतःलाच बघत होते, छान दिसतीये ना. आम्ही आलो ह्या मंदिरामध्ये. तर मला सांगा, संभाजीनगरमध्ये हे मंदिर कुठे आहे आणि या मंदिराचं नाव काय आहे? मला कमेंटमध्ये नक्की सांगा गाईस. तर अशी इथे प्लांट्स वगैरे लागले होते, फुलांची झाडं, आणि मी शूट करत होते. सूरजला वाटलं मी त्याला शूट करते, पण नाही, त्याला करता करता मी घेतले प्लांट्स माझे. तर मग म्हटलं चल मला शूट कर आता. तर मी बघत होते प्लांट्स आणि तिथे कटिंग करून ठेवलेलं. तर मी त्याला म्हटलं की यार त्यांना विचार ना, त्यांनी कटिंग करून ठेवले ते असंच फेकून देणार, तर आपल्याला घेऊन दे, म्हणजे जाता येईल का? तो बोला अरे काय, कुठून पण कसं पण. तो बोला इथे चप्पल काढ, तिथे लिहिलं होतं, तिथेच आम्ही चप्पल काढली. बट आम्ही रॉंग होतो. तिथे होतं की त्या एरियामध्ये तुम्ही पादत्राणे म्हणजे तुमची चप्पल तिथे रिमूव्ह करू शकता. देन आतमध्ये गेलो तर तिथे होतं बोर्ड की शूट नाही करू शकत. घरी आल्यानंतर बघतो तर काय, गोकू आणि सूरजची अशी मस्ती चालू होती. गोकूला अशीच मस्ती लागते. तो आहे 2 वर्षाचा, पण वाटत नाही ना. हो, त्याची तब्येत वगैरे छान आहे. तर तो लहान आहे अजून, 2 वर्षाचा आहे. त्याची मस्ती चालू होती आणि माझा हा अवतार होता. आम्ही गेलो होतो ॲक्च्युली ब्लाऊज पीस आणि ते आणायला, म्हणजे आमचं काम होतं, बट आम्हाला भेटलं नाही. माझी बॉटल होती जी की मला स्प्रे बॉटल पाहिजे होती, ती पण भेटली. देन नंतर मी लागले स्वयंपाकाला. तर बघते तर काय, सूरज चालला क्रिकेट खेळायला. म्हटले जा जा. त्याला विचारलं अरे भाजी काय करायची? तो म्हटलं तुम्हाला जे वाटेल. मी म्हटलं मला जे वाटेल नाही, तुम्हाला जे वाटेल ते. आणि मग बाबा पण आले तिथे आणि असंच आमचं गप्पा चालू होता. तर तो निघाला क्रिकेट खेळायला. हां, तो असंच इव्हिनिंगच्या टायमिंगला कधी कधी जातो क्रिकेट खेळायला. मी पण नाही थांबवत, त्याला आवडतं क्रिकेट खेळायला, ठीक आहे. सूरजाला उशीर होता त्याच्यामुळे मग आवरलं आणि जेवण तर थांबले होते कारण त्याचा वेट करत होते. सो बघत होते हे सॉन्ग. आणि या सॉन्गची हिस्ट्री जरा वेगळीच आहे, मेमरीज आहेत खूप साऱ्या. तर मी नक्की नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन, म्हणजे जेव्हा वेळ येईल तेव्हा या ब्लॉगची जी काही मेमरी आहे ती सांगेन. सो बाय बाय गाईज, टेक केअर.